नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या घडीची शाळा अनुदानासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर आलेली आहे। ती म्हणजेच आज राज्य विधानमंडळाचे सन 2025 मधील प्रथम अधिवेशनाला सुरुवात झालेली असून पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात पुरवणी मागण्या वित्त विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या आहे। परंतु त्यामध्ये सर्व राज्यातील 60,000 शिक्षक कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेल्या टप्पा अनुदान शाळांसाठी आर्थिक तरतुदीची मागणी नसल्यामुळे घोर निराशा झालेली आहे। तर त्या संदर्भात माननीय विक्रम काळे साहेबांनी एक माहिती दिलेली आहे, ती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या आपणास मिळत राहतील। चला तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊया। शाळा अनुदान अपडेट। आज राज्य विधानमंडळाचे सन 2025 मधील प्रथम अधिवेशनाला सुरुवात झाली। पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात पुरवणी मागण्या वित्त विभागाच्या वतीने सादर करण्यात आल्या। परंतु त्यामध्ये सर्व राज्यातील 60,000 शिक्षक कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेल्या टप्पा अनुदान शाळांसाठी आर्थिक तरतुदीची मागणी नसल्यामुळे घोर निराशा झाली आहे। त्यामुळे तातडीने माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली असता राज्याच्या आर्थिक स्थितीचा एकूण विचार करता या अधिवेशनासाठी सर्व विभागाकडून सादर करण्यात आलेल्या ₹90,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या होत्या। परंतु आर्थिक अडचणीमुळे सर्व विभागाला कट लावून आजच्या अधिवेशनात फक्त 6,000 कोटीच्याच मागण्या मान्य करण्यात आल्या। त्यामध्ये फक्त तातडीच्या आणि अनिवार्य असलेल्याच बाबींसाठी तरतूद झालेली आहे। त्यामुळे आपल्या शाळांसाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात निश्चितपणाने आर्थिक तरतूद करण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार व माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सांगितले। तरी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना विनंती दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार ही आर्थिक तरतूद व्हावी, यासाठी आमची आग्रही भूमिका राहील। माननीय आमदार विक्रम वसंतराव काळे। तर मित्रांनो, अशा प्रकारे माननीय आमदार विक्रम काळे साहेबांनी माहिती दिलेली आहे की या अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद झालेली नाही, तर ती तरतूद आता या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात करणार, असे माननीय मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राज्यमंत्री यांनी सांगितलेले आहे। तर माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो। धन्यवाद।